परमार्थ हा पूर्णांक आहे. संसार ही इनकम्प्लीट आहे. It is a cycle and it is a generation continuity. It has not a capacity. ती कंटिन्युटी आहे. कंटिन्युटी बंद होणारी नाही. का होती आज आहे उद्या आहे. It is a same. It is a cycle. It is a generation continuity. पण incomplete procedure आहे. संसार हा पूर्णांक आहे. कधी पुरा होणार नाही. वाक्य मालिक आहे का? आणि परमार्थ हा पूर्णांक आहे. 3 वाक्य फायनल झाले बरं का आता. 4थं वाक्य संसार किती करा शेवटी दुःख आहे. जे एका मुलावाला आहे ते 11 मुलावाला आहे आणि जे दोघांना नाही ते त्याला मुलं नाही केलाय. पण संसार हा परत वाक्य काय संसाराचा शेवट दुःख आहे. परमार्थाचा शेवट आनंद आहे. तरी बोंबला सगळे किती वाक्य झाली? 4. 5वं वाक्य संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. परमार्थामध्ये वय वाढलं की किंमत वाढते. 5 झाले. आणि 6वं वाक्य पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो. आज मी जणांना घेतला बघत खोबर आहे. अभंगाची निर्मिती बघ कशी आहे. स्वप्न पडलंय वाद बरोबर आहे. तिची दसमी आहे. स्वप्न पडलं. बाबांनी चैतन्य आले. डोक्यावर हात ठेवला. माग नाही. तिची दसमी आहे. महिना माग आहे. वाद गुरुवार आहे. मला स्वप्न पडलं. माग शुद्ध दसमी पाहुणी गुरुवार केला टीका तुका माहिती. बाबाच्या पुढे सांगितले राम मंत्र दिला राम कृष्णाने आणि मला रामकृष्णाने मंत्र दिल्याचा परिणाम त्याला स्वतःचा आनंद होता नाही आला. तो जगाला काय नाही ते तुमच्या पुढे खबर आहे. काय होतं मला माझा आनंद लुटता आला तर तुम्हाला देता येईल आणि लोकांचे नाही द्यायला. लोक हा विषय गवणे जे गाठा टाकायला होते पाण्यात तेच आरती करायला आणि जे मांडे भाजायला खापत द्यायला नव्हते ते समाधीला लढायला होते. समाजाला काय कोणताही नावा पक्ष काला कार्यकर्ते आहेत. आम्ही आपला आनंद बोलून द्यायचं महाराज. आता फटाफटा तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं. कीर्तन आपण करायचं झाली सुरुवात. पहिले 6 वाक्य वाक्य घ्या. माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम
गायकानं वादकानं महाराज लोकांनी कीर्तनकार मंडळीनं गुईने करायला भजनं पेटी मास्तरनं लोकांनी मानावं म्हणून त्यांनी परमार्थाने करते महाराज आपली मस्ती जिरवायला करायची आपला आनंद करून ठेवायची आणि आजच्या आपल्याला सुरुवात झाली. पहिला मुद्दा आपल्याला संपलाय आणि दुसरा मुद्दा आजचा कीर्तनात सुरू झालाय. कीर्तन हे सेवानिवृत्तीच आहे. दुसरी गोष्ट त्याच्यासाठी अपंग समर्पक आहे की जन्माला त्याची सफलता कधी झाली हे सांगणार आहे. बाबांनी आपले सांगितलंय नाम. आता पहिला मुद्दा क्लिअर करून टाकला आणि त्या इथून पुढं आता हे जे डोकरी परिवार जे आहे हे आता परमार्थिकच आहे पण सेवानिवृत्त झाल्यानंतर सगळा परमार्थच करायला सगळं बरोबर काय मागच्यासाठी कमवू नये त्याला काय एवढा फायदा नाही नाही किती नाही त्याला फायदाच नाही का त्याचं उत्तर सांगतो मला तुम्हाला. ही गोष्ट जगातल्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. जगातल्या सगळ्या दुःखाचं मूळ फायनल करून घ्या बरं का आता निघाय का जगातली सगळी माणसं दुःखी होण्याचं एकच कारण जगातली सगळी माणसं दुःखी होण्याचं एकच कारण अज्ञान. अज्ञान बाजूला गेलं दुःख यायचं काय समज दुःख खाली अज्ञानाखाली निघाय कोणाखाली लपलंय दुःख तुम्हाला मला काय बस उत्तर येतं ते मला पटकन उत्तर द्या. तुम्हाला कधी मारायचं नाही का पटापट बोला ना आहे तुम्हाला कधी कधी सुनेला त्रास देण्यात मजा तुम्हाला काय नाही बस फ्री बसलं काय नाही आणि उद्या तुमचं बरं वाईट झालं मनात आहे मग तुम्ही नाही रविवारी मारायचं सोमवारी पण कधी कधी तो नंबर आहे. मग तुम्ही जर मारणार आहात तर तुमच्या स्थितीची टोटल मार्किंग कोण होणार आहे याचं तुम्हाला काय नाही मला शब्द फिरवायचा आता काय नाही बस फिर बसलं आता करण लावून गेलं तुम्हाला आता मग टच मध्ये बोलत जायचं तुम्ही जगातल्या सगळ्या दुःखाचं मूळ आपल्याला काय नाही बस आता उलट आहे का बाजूला जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही आणि ज्ञान येत नाही त्याच्यासाठी सोळामध्ये शेवटच्या श्लोकात अशी ओवी आहे आणि त्यापासून काढली आणि हिंद देवणी वाढली परत चला मान तुम्हाला हित करायचंय म्हणजे ज्ञान पाहिजे तुम्हाला अज्ञान बोला जा अज्ञान घाललं पाहिजे मग अज्ञान घालवण्याची ताकद संत सोडून बोलायला पाहिजे मग तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर सत्तावर शरण गेलं पाहिजे. आता आपण म्हणतो इंटरनेट आहे फेसबुक आहे ऑनलाईन आहे तुम्ही किती विज्ञानाने पुढे जाओ माझ्या समोर एक वाक्य कबूल करून घ्या पटकन बोलावं शास्त्र आहे किंवा नाही राजकीय येण्यासारखे इतिहासात हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फोकसतज्ञ बालरोग तज्ञ गुप्तरोग तज्ञ पॉलिटिकल इंजिनियर हृदयरोग तज्ञ इलेक्ट्रिकल इंजिनियर कोणते असतात मला सांगा बरं तुम्ही शास्त्र आहे किंवा नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि गुढीपाडवा झाला की आपल्याला बहर येणार तिथं तुमचं सायन्स लावा सायन्स मग तुम्ही तो बहर दिवाळीला आणून दाखवा चला आम्ही इंटरनेटला